जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावखेडे सेम तालुका यावल जिल्हा जळगाव इथे मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे। माझ्या या शैक्षणिक साहित्य निर्मिती मध्ये मी काही शैक्षणिक साहित्य बनवलेले आहे आणि त्या शैक्षणिक साहित्याची मी तुम्हाला सर्व शैक्षणिक साहित्याची मी तुम्हाला माहिती सादर करत आहे। सर्वप्रथम माझ्याकडे हे जे साहित्य आहे माझ्याकडे मी प्राथमिक वर्गाचा शिक्षक असल्याने मी सर्व प्राथमिक मुलांच्या दृष्टिकोनातूनच हे साहित्य निर्मिती केलेली आहे। सर्वप्रथम मुलांना नवोदय आणि शिष्यवृत्तीची परीक्षा असतात, त्यामध्ये मुलांना मानसिक क्षमता या आधारावर पुष्कळ प्रश्न येतात आणि त्याचा उपयोग करूनच मी एका विषयातून दुसऱ्या विषयात जाण्यासाठी हे एक शैक्षणिक साधन त्यांच्यासाठी बनवलेलं आहे। या शैक्षणिक साधनामधून मुलं ABCD क्रमाने जर आली तर त्या पद्धतीने ते नंबरिंग शोधून त्याचे ते उत्तर शोधतात। आणि आता बघा हे जे शैक्षणिक साधन आहे या शैक्षणिक साधनातून मुलांना वर्तुळ कोणकोणत्या प्रकारचे असतात, छोटे मोठे त्रिकोण, छोटे मोठे षटकोन, अशा पद्धतीचं त्यांना या चार्ट मधून त्यांना ज्ञान होईल। सर्वप्रथम कचरा व्यवस्थापन सांगत असताना मी त्यांना कचरा व्यवस्थापन ही संकल्पना सांगत असताना मी त्यांना सर्वप्रथम ओला कचरा आणि सुका कचरा सांगितला होता। मग मला जास्तीची माहिती देण्यासाठी मी त्यांना मेडिकल कचरा पण असतो आणि ई कचरा पण असतो हे त्यांना सर्वप्रथम पटवून सांगितलं। त्याच्यानंतर मी त्यांना त्यांची एक परीक्षा म्हणून मी त्यांच्या समोर काही चिठ्ठ्या टाकल्या असता, त्यांच्या समोर त्यांनी ज्या ज्या चिठ्ठ्या त्यांच्या हातात आल्या, आता सपोज मी ते चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यांच्या हातामध्ये एक चिठ्ठी आली की वायर हे कोणत्या डब्याचं आहे, तर त्यांनी मेडिकल कचरा या डब्यामध्ये वायर टाकला। मग हे त्यांना कचऱ्याचं महत्व सांगत असताना मला त्यांना हे सांगायचं होतं की ओला कचरा आहे आणि ओला कचऱ्यापासून आपण गांडूळ खत तयार करू शकतो, सुका कचऱ्यापासून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करू शकतो, मेडिकल कचऱ्यापासूनही आपल्याला त्याचा बायो वेस्टेज होईल आणि कचरा पण आपल्याला त्याचा उपयोग होईल। मग हे सांगत असताना याचा जर आपण चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर आपण चांगल्या प्रकारे शेती करू शकतो। शेती केली तर चांगले वृक्ष वाढतील, प्राणी जगतील आणि जलप्रदूषण पण होणार नाही आणि आपल्याला दवाखान्यात पण जावं लागणार नाही। अशा पद्धतीने या साहित्याचा प्राथमिक दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे उपयोग केलेला आहे। त्याचप्रमाणे आता निपुण महाराष्ट्र कार्यक्रम सुरू आहे। या निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत मी मुलांना वर्ग इयत्ता दुसरीच्या मुलांना अध्ययन निष्पत्ती, वस्तुचित्र किंवा कांड्या यांचा वापर करून गुणाकार करतो। या अध्ययन निष्पत्तीच्या आधारे तो गुणाकार करण्यासाठी त्याला आपण शिकू शकतो किंवा त्याचा आत्मविश्वास आपण त्याचा चांगल्या प्रकारे वाढवू शकतो। म्हणून मुलांना गुणाकार जरी येत नसला पण कांड्याच्या दृष्टिकोनातून रांगोळी पद्धतीने कशा प्रकारचा तो गुणाकार करू शकतो हे इथे मी दाखवलेलं आहे। मुलांना जर समजा निपुण भारत अंतर्गत त्यांना शब्दाची माहिती जाणून घ्यायची आहे तर त्यांना जर प्रश्न विचारायचे आहेत तर चांगल्या प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या प्रकारे ते हे प्रश्न सांगू शकतात। समजा की पवनचक्की घुमवली आणि पवनचक्कीमध्ये जर समजा आता की न आला तर न वरून कोणता शब्द तयार होईल, तो इथला शब्द बघून आणखी वेगवेगळे, जसं की न वरून त्यांना जर वाटलं की नळ शब्द तयार होतो तर पुन्हा तो दुसरा नूतन शब्द तयार होतो। वेगवेगळे शब्द तयार करण्यास त्याच्या प्रवृत्तीला ते होईल। तसंच आता वाचनपाठी एका विषयातून दुसऱ्या विषयात आणि दुसऱ्या विषयातून तिसऱ्या विषयात जाण्याचं हे एकमेव असं साधन मी प्राथमिक दृष्टिकोनातून तयार केलेलं आहे। जसं की आता एकक, दशक, शतक आणि हजार ही संकल्पना मुलांना गणिताची आपल्याला शिकवायची आहे तर त्यांना मी एक दशक, शतक आणि हजार या प्रकारे ती संकल्पना होईल। आता भाषेचा वापर करताना हेच कार्ड जर आपण पलटवलं तर आता या कार्ड मध्ये आपण ते भाषा वापरू शकतो। जसं की आता मी हे कार्ड टाकलंय, या कार्ड मधून प्रत्येक राधा सुंदर चित्र काढते, अशा प्रकारचं ते एक चांगल्या प्रकारचं चित्र वाक्य तयार होईल। तसंच इंग्रजीचं पण ते वाक्य तयार होईल। आता त्याच प्रकारे तिकडे मापन आणि अपूर्णांक आहे। मापन आणि अपूर्णांकाचं मुलांना क्लिष्ट जाते आणि त्या क्लिष्ट नाही गेलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांच्या आधी संकल्पना क्लिअर केल्या आहे की 1 रुपया पूर्ण होतो त्याचा अर्धा, नंतर मीटर मध्ये काय किती होते, लिटर मध्ये किती होते, किलो मध्ये किती होते, तासामध्ये किती होते। आता बघा ओळखा पाहू अतिशय सुंदर चार्ट तुमच्या समोर सादर करतो आहे। ओळखा पाहू आता सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता। मग असा प्रश्न मुलांना विचारल्यानंतर त्याला समस्या ती म्हणजे मुलांना एक प्रश्न कोडं टाकलं आणि त्याला 1+4 नेमकं त्याला उत्तर न देता 1+4 हे मी त्याच्या समोर मांडलं। मग त्याला ते आधी 1 आणि 4 याची गणितीय क्रिया करावी लागली। त्याचं त्याला उत्तर आल्यानंतर त्याने 5 उत्तर आलं। 5 उत्तराच्या खाली बुध नावाचं
नावाचं उत्तर लपलेलं आहे हे कळलं. म्हणजेच एका विषयातून दुसऱ्या विषयात आपण चांगल्या प्रकारे तिथे अंतर्भाव केलेला आहे. जसं की आता इथे मग शैक्षणिक संबोध आहे. शैक्षणिक संबोधामध्ये मुलांना पाढे लवकर मुलांना कळत नाही किंवा विसरतात. म्हणजे बार चौक 48, बार 48 म्हणतात पण 4 मनाचं राहते किंवा बार चौक 60 असं म्हणतात. ही संकल्पना म्हणजे ती त्यांचं जे आहे बोलण्याचं आणि म्हणण्याचं त्याची तारांबळ उडते, ही उडू नये यासाठी हे चांगल्या 12 25 60 हे त्याला इथे क्लिअर होईल याच्या दृष्टिकोनातून अशी पुष्कळ सारे पाढे आम्ही बनवलेले आहेत. मुले विद्यार्थी चांगल्या प्रकारे वाचतात आणि करतात. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाचं वाचन लेखन संख्या ज्ञान आणि लेखन यावर जास्त भर असून त्याच्याच दृष्टिकोनातून हे मी सर्व साहित्य बनवलेलं आहे. जसं की मी वर्ग 5वीला शिकत असताना मला रोमन संख्या मुलांना कळत नव्हती. मग रोमन संख्या कशा प्रकारे त्यांना कळावी यासाठी मी बरोबर 5 वर गेलं की 5 असा असतो, 1 वर गेलं की 1 असा आहे, 19 वर गेलं की 19 असं आहे. जे क्लिष्ट त्यांना वाटते की नाही ही मुलांना येणार नाही 10. म्हणजे हे साहित्य इतकं साधा आणि इतकं कमी पैशात बनलेलं आहे की मुलं हाताळतील. मी ते तोडलं तरी दुसऱ्या दिवशी ते चांगल्या प्रकारे बनवू शकतो असं हाताळणारं साहित्य आहे. जास्त भारी चांगल्या प्रकारे वर्ग पहिलीच्या आणि मुलांसाठी सुंदर असं आकर्षक फुलं त्यांना बनवले आहेत. त्यावरून ते शब्दांची फुलं, जसं की ये शब्द त्यांच्या समोर आला मग ह्या फुलाने ये शब्दाचे पूर्ण शब्द तयार केले आहेत. जसे पानं तयार झाले आहेत. जे वरून याक, ये वरून यान, पाय, सात अशा प्रकारचे शब्द तयार झालेले आहेत. अशा प्रकारची शब्दरचना मुलांसमोर जर चित्र टाकले तर मुलं आनंदाने खेळतात. खेळीमेळीच्या वातावरणात निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाचं आपलं उद्दिष्ट पूर्ण होते आणि या उद्दिष्ट पूर्तीसाठीच हे माझं शैक्षणिक साहित्य आपल्यासमोर सादर करतो आहे. जसं की काही नाविन्यपूर्ण बाब व्हावी, घडावी, दिसावी, त्यांना चांगलं वाटावं यासाठी मी त्याच्यासमोर काही त्रिमितीय आकाराचे ठोकळे ठेवले की त्यांना चांगलं वाटलं पाहिजे. की जसं काय आहे सर हे ते विचारतात वर्गात गेल्यानंतर. आणि अशा प्रकारे छान त्यांना शंकूची प्रतिमा इथे तयार होते, त्यांना दिसते. म्हणजे अशा प्रकारे त्यांना नाविन्यपूर्ण काहीतरी वाटते आणि खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या प्रकारे ते आपलं एक शैक्षणिक साहित्य घेऊन शिकतात. त्यांना आनंद वाटतो की नाही बा सरांनी काहीतरी वेगळं बनवलं आणि माझं साहित्य एकदम हलकं त्यांना वापरण्याजोगं आहे. त्याच्यामुळे ते खेळीमेळीच्या वातावरणात खेळतात. कुठलं तरी पुन्हा मी ते बनवू शकतो दुसऱ्या दिवशी पण आणि अतिशय सुंदर त्यांना. आता जसं की ही सापशिडी आहे, पण आपण जेव्हा केव्हा सापशिडी खेळतो तेव्हा अंकाची सापशिडी खेळतो, पण ही आहे शब्दांची किंवा अक्षरांची सापशिडी. याच्यातून तो स्वतःचे ध्वनी वर्ण हे ध्वनी वर्ण ओळखतो, त्यांचा उच्चार चांगल्या प्रकारे ओळखतो. आता मुलांनी इथे 4 मुलं खेळायला बसल्यानंतर ते डायसचे खडे टाकतील आणि खडे टाकल्यानंतर ते समोर जातील. समोर जात असताना त्यांना 1 2 3 4 की आपण समोर चाललोय. सापाच्या मदतीने खाली येतील, शिडीच्या मदतीने वरती जातील. त्यांना हे कळेल की मी शिडीच्या मदतीने वरती जातो आहे आणि सापाच्या मदतीने खाली. याच्यात चढ आणि उतार त्यांना चांगल्या पद्धतीने समजेल आणि याच्यामध्ये त्यांना वर्ण ध्वनी याचा उच्चार चांगल्या पद्धतीने समजतो. इथे जाणारा तो विजेता असतो. असं चांगलं शैक्षणिक साहित्य त्यांच्या समोर टाकलं की त्यांना खेळण्याचा पण आनंद मिळतो आणि शिकण्याचा पण आनंद मिळतो आणि आपलं निपुण महाराष्ट्र या कार्यक्रमाचं जे ध्येय आणि उद्दिष्ट आहे आपलं ते चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकते. त्याचप्रमाणे मुलांना वर्ग 5वीचा वर्ग माझ्याकडे काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन हे 3च कोन आम्हाला आहे आणि याचं चांगलं दृष्टिकोनातून ते 90 डिग्रीचा कोन कसा असतो, 90 डिग्रीपेक्षा कमी कोन आणि 90 डिग्रीपेक्षा जास्त तोंडपाठ सांगतात. कारण की ही संकल्पना मी त्यांच्या समोर स्पष्ट केला आहे. तो फ्रॅक्शन पिझ्झा आहे. त्याच्यामध्ये मुलांना अपूर्णांक कशा प्रकारचा आहे